हरी कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य मारुती महाराज की जय। हरी श्री गणेशाय नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हरी रावण सीतेशी लाविता हात हनुमान त्याचा करिता घात तो मंदोदरी येऊन देत अति अनर्थ चुकविलाय। ओम नमो जी अध्यावेत प्रतिपाद्या जय जयाजी सोसो विद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे आम्ही करण तेची बंधू श्री चरण श्री गुरु रायाचे ते नमस्कार नियता। कथेला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येचे आराध्य दैवत गौरीपुत्र गजाननाच्या चरणी कौसल्या पुत्र राजा रामप्रभू अंजनी पुत्र हनुमंतराया आणि ग्रंथकर्ते गोदातटी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि आपल्या कथेमध्ये असलेले प्रवासामध्ये एका महामंडळच्या नाही का आपल्या बस मध्ये असणारे पंढरीचे वारकरी ते अधिकारी पायी वारी घडो देहे संता घरी पडू हो असे असणारे पंढरपूरचे वारकरी मायबाप कारण नात्रा लिहितात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा आणि दोन नेम सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी अन्न नाही नात्रा म्हणतात असा जर त्याचा नेम असेल एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी असे देवासारखे परम पूज्य आणि श्रोते आपल्या समोर बसलेले आहेत मायबाप एकाग्र चित्तान आहेत घरादाराची मुलाबाळाचा सर्वस्वाचा त्याग करून आज माऊली ज्ञानोबरायासोबत आणि जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू तुकोबाराय निवृत्ती दादा पुन्हा आमची जनाबाई हो छोटूशी आमची मुक्ताई या सर्वांच्या पालख्या पंढरपुराला येत होत्या। त्या पालखी सोहळ्यामध्ये आमची ही भक्त मंडळी येत होती। बरं आता एक माऊलीची वही घेऊन आपण कथेकडे वळूया। तववरी वहळा वहळ जवन पावे गंगाजळ वळबन वढा कुठपर्यंत असते महाराज समुद्राचा आप गंगेचे जैसे कुठपर्यंत तववरी नदा नदीचे नाव जवन पावे समुद्राचा ठाव वा 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 नदा आणि नदी कौरक असती जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाली नाही आणि किती जरी खळखळाट करीत नद्या आल्या ना तर आलिया नदी नदाचे संघाट करी वाढ पोट समुद्र जेवी किती नद्या आल्या तर समुद्र पोटात घेतो तसे आमचे वारकरी शांत असतात। बर किती कोणी काही जरी बोललं तर गट गट क्रोध गिळण्याची क्षमता आमच्या वारकऱ्यामध्ये आहे मायबाप आणि ते वारकरी आज आपल्या समोर बसलेत। महाराज प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित से भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की तरी बालक बोबुडा बोली कावे कडा वाचुका पाऊले ते चोच करोनी माऊली रिजे जेबी पैसा मी तुम्हा प्रती वा जरी बालमती करीत असे चावटी प्रेमाची जाती प्रेमाची असे असो। आज या ठिकाणी महाराजांनी भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील हनुमंतरायाचा आणि सीतेमाईचा विषय निवडला नाही का महाराज। हनुमंतराया त्या दुतिकेच्या पाठी माग आलेल्या आहेत आणि
हनुमंतराय एका वृक्षाच्या बुंद्यामध्ये बसलेले आहेत. रावणाचा आणि सीतेचा संवाद चालला. काय म्हणतो रावण सीतेला? मंडोदरीचा मंडोदरीचा आणि रावणाचा दोघांचा संवाद चालला असताना काय एकमेकाशी बोलतात सांगा महाराज. आधी कायाची जननी रावण प्रिया वन मालिनी तया रावणाली गुणी युक्त वचनी बोलत कोणाची जननी? आती कायाची जननी. आणि नाथबाबा तिला काय म्हणतात? वन मालिनी. स्त्रिया मध्ये वेगवेगळ्या काही जाती पडतात, काही वर्ण पडतात. सांगा महाराज ते वर्ण कोणकोणते असतात? स्त्री लज्जितम भूषणम. वा. लाजणारी स्त्री सुंदर दिसती आहा. आणि रागावलेली स्त्री म्हणजे महाकालीचा अवतार दिसती. नात्रया वर्णन कर. एका तुकोबरा एका अभंगात वर्णन त्या स्त्रीचं करतात. कोण्या? शंखिनी, डंकिनी, यक्षिनी नाही का? पद्मिनी, भामिनी, नागिनी, भुजंगवेणी, मृगनयनी. जिचे मोरासारखे मृगनयनी, जिचे हरणासारखे डोळे आहेत ती मृगनयनी. भुजंगवेणी, जिची कमरेच्या खाली वेणी जाते तिला भुजंगवेणी म्हणतात. कधीही केस मोकळा दिसत नाही भुजंगवेणी. मृगनयनी, जिच्या चेहऱ्यावर कधी क्रोध नाही, चंद्रवदनी, चंद्रासारखं आणि तिचा मुखचंद्र प्रसन्न असतो. तशी ही वनमालिनी कोण? मंडोदरी. आणि रावणाला काय उपदेश करते ऐका. स्वदारा काम मज शिरम मज शिरमने हा स्वधर्म. अरे वा. सीता काम चित्त काम परम अधर्म अधपता. ऐका, या निमित्तातून नाथबाबा आणि या निमित्तातून मंडोदरी एका आपल्या पतीला उपदेश करते. अहो मंडोदरीच नाही, एक गृहिणी प्रत्येक पुरुषाला म्हणजे आपल्या पतीला पती देव भव म्हणून उपदेश करते. पत्नी म्हणजेच बाई. बाई आपल्याला काय तर बाई दिसती का घरकाम करणारी नाही. तिचे अवतार आहे का? ती कोणकोणते वेश धारण करते शुभाषतकार सांगतात. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा. कार्य करायला मंत्र्यासारखं कार्य करणारी कार्येषु मंत्री, करणेषु दासी, स्वतः राब राब रागणारी दासी सारखी करणेषु दासी, भोजनेषु माता. आणि आपला पती का जेवायला बसला ना, जशी बाळाला आई भरवते ना तशी घासा घासानं भरवणारी त्या वेळेला ती कोण आहे? तुका म्हणे शोधोनी पाहे आणि बायको नवऱ्याची माय. हो, अशी ती आई होऊ शकते. बरं, असा असणारा मंडोदरी उपदेश करू लागली. राजा, अरे सीता ही कोण आहे आणि मी ही कोण आहे? पण मंडोदरीला माहित नव्हतं याच्यामध्ये कामज्वार पेटला होता. एकदा का कामज्वार पेटला ना, कामा तुराय ना लज्जा ना भयम ना लज्जा ना भयम. ऐका, एखाद्या व्यक्तीला सुंदर स्त्री असते, त्याला मुलं बाळ असतात, त्या स्त्रीला ती सगळा सर्व काही ग्रह व्यापार चालवते, पण तो परस्त्रीशी रममान होतो. हे मंडोदरीला सांगायचं. याचं कारण काय? ऐका, आवडीची नि परिभरे. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, कामकू निजवनिता विसरे, पाडे विना अनुसरे भ्रमाला जैसा. तेच झालंय आता रावणाला. रावण सैवराच्या ठिकाणी मिथुळा नगरी मध्ये गेला होता आणि सीतेच्या भांगातला काय पाहिला होता? सिंदूर पाहिला. पाहिली डोळा बैसली मनी. हो, सगळ्यात मोठं पाप जर करीत असतील ना तर काय करतात? हो, म्हणून तुकाराम महाराज म्हणले, माऊली सांगतात, या विषया वाचोनी काही आन सर्वथा रम्येच नाही, ऐसा स्वभावच पाही विषयाचा स्वभाव आहे. डोळ्याला रूप विषय आवडतो, कानाला शब्द विषय आवडतो, जिभेला रस विषय आवडतो, नाकाला गंध विषय आवडतो. पण तुकोबाराय काय म्हणले? विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. ते कुण म्हणावं? ते तुकोबारायनच म्हणावं. बरं, असो. ऐका, पुन्हा काय काय मंडोदरी रावणाला बोलणार आहे पुढच्या वही मध्ये महाराज सांगतात. श्रीराम कांता सीता सती, तिचे कामे आसक्ती,
राक्षसांची जावया व्यक्ती होईल समाप्ती वंशाची. सीता त्या ठिकाणी मंडोदरी रावणाकडे हात जोडती. हो, रावणा समोर पदर पसरती. राजा ऐक रे बाबा, महाराज तुम्ही थोर आहात. सीता सतीचा तुला जर काम ज्वार उत्पन्न झालाय ना, सगळ्यात मोठा काम शत्रू हे ऐका आपला. हो, कारण म्हणून कामवैरी जेथे ठाणेरी येथे सरेवारी क्रोधाची. मग ऐशे वैराग्य हे करी संकल्पाची सरेवारी. मग संकल्प विकल्प सांडोनी दुरी. आपण वर्त तसे पण पहिल्यांदा काम क्रोध लोभ जयाचे अंतरी काही अधिकारी मोक्षाचा तो. ज्याचे काम आणि क्रोध ताब्यात आले ना, त्याला अधिकार मोक्षाचा मिळतो. काम क्रोध लोभ केली पायटणी एकमेका लागती पायी रे नाचती वैष्णव घाई रे. खेळ्यामध्ये सांगितलं नाही का, खेळ मांडियला वाळवंटी काही नाचती वैष्णव भाई रे. असं असणार. म्हणून मंडोदरी सांगायला लागली, बाबा तुझा काम जोर शांत जोपर्यंत होत नाही, तुझा काम पेटला या अर्थी याच्यामध्ये आहुत्या कोणाच्या जाणार? राक्षसाच्या. इंद्रजित, कुंभकर्ण, अनेक राक्षसाच्या आहुत्या जातील. म्हणून तुम्ही हा काम शत्रू बाजूला करा. सर्व रस चाकी माझी चाकू चाकी जाता दावतीसी. काय म्हणतात या ठिकाणी? देवी सांडो आणि स्वदारेसी सीते पासी भस्मार्थ. या फुलावून त्या फुलावर, या फुलावून त्या फुलावर, या फुलावून त्या फुलावर मकरंद सेवन करण्याकरता कोण जाते दादा? मासी. हो, मधमाशी. पण तीच माशी इतकं तेजस्वी फल बघती. काय या फळाचा प्रकाश पडलाय, काय या फळाचं तेज आहे, आणि त्या फळावर भरारी घेतली, त्या फुलावर भरारी घेतली. ते फुल पाहती, त्या फुलावर बसल्यावर काय होतं दादा? हो, आपण स्वतः मरती आणि जगाला अंधार करती. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, जगाच्या डोळ्यात नागविती, स्वतः काय करती? इथं वही सांगितली, इतर रस चाखिता माशी शिव जाता दिपाशी. तात्काळ पावे मृत्यूशी तैसे तुझशी होईल रावणा. वा वा वा. चला. निज पुत्राचा द्वेष करी हा महानिता शस्त्रधारी. हिरण्यकश्यपु नकाग्रीस सपरिवारी निमाला. महाराज रामायणातला पट्ट्या आहे. हो, काय विषय गोड काढला. वा 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 वा. कोणाचं उदाहरण द्यायली मंडोदरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तू का म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. याच्यासाठी वारकरी व्हावं लागतंय दादा. धाब्यावरच्या भजे खायला चालत नाहीत, हॉटेलचा चहा प्यायला. मग काय करावं लागतंय? विरक्ती वाचवणे काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ऐशे विचारोनी ठाई ठेविले देवे विरक्ती पास म्हणावं लागते. काय म्हणते, काय सांगते मंडोदरी? तुका म्हणे विश्वास नाही ज्याचे म्हणे अनपा हे पा पुराणी विचारोनी. हो रावणा, तुझा माझ्यावर जर विश्वास नसेल ना, तर पुराण बघून बघ. एका मोठ्या पुराणाचं उदाहरण दिलं. कोणाचं? हिरण्यकश्यपूच. अरे दादा, हिरण्यकश्यपून आपल्या स्वतःच्या मुलाचा द्वेष केला तर काय झालं? हो, खंड विखंड केली वपू. वा, तेथे आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया. काय केलं ऐक बाबा. अरे हिरण्यकश्यपूचं ब्रीद होत, नाव न घेती देवाचे ऐसे प्रीत हिरण्यकश्यपूचे. पण द्वेषाने झालं काय? हो, स्वतः मरावा लागलं. म्हणून राजा हे तू करू नको रे बाबा. आंबी उठला नरहरी हे देवनी उठेल वन केसरी. सीता सती शोभल्यावरी होईल बोरी राक्षसा. मंडोदरी म्हणते तर खांबी उठला नरहरी. वा, तू का म्हणेला
नाही का? आणि त्या खांबावरी हो. किंवा खांबावरील आत मारिली दुर्जने आणि स्तंभी नारायण प्रगटले. ए राजा, अरे तो हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा द्वेष केला, पण प्रल्हाद त्याला मारता आला नाही. का बरं? का मारता आला नाही? चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रहीन घाती सर्पतया. प्रल्हादाचं चित्त शुद्ध होत, त्याच्यामुळं त्याला खांबवून काय टाकलं, हत्तीच्या पायाला काय बांधलं, उकळत्या कढई मध्ये काय टाकलं, अग्नी जाळी परी नजरेची प्रल्हाद हृदयी गोविंद मनोनिया. महाराजांना प्रमाण दिलं. याच्या पलीकडे माऊली सांगतात, तयाशी माथा मुकुट करू, तयाची टाच हृदय धरू. क्या बात. ते भक्त किती आवडतात? अर्जुनानं विचारलं, देवा तुम्हाला भक्त किती आवडतात? तर देव काय म्हणले, तेही प्राणा बरोते आवडती मज निरुते हो. जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. आणि हे बघ राजा, तिथं खांबामध्ये जो नारायण प्रकट झाला, तो तासा तिथं जर या वनामध्ये वनकेसरी प्रकट झाला तर तुला वाचू देणार नाही. जानकीचे गोयात काय भरलं आहे अमृत आमच्या गोया प्राय करू लागत रावणा स्त्री स्वस्त्री परस्त्री काम काम समान सुखाचा परिपाक स्वदारा कामे परम. या ठिकाणी नात्राल येतात उय पंकीचे किडे काय चिळशी मानिती. एका ठिकाणी सांगितलं, अरे स्वस्त्री आणि परस्त्रीच्या कामामध्ये जे लोक रममान होतात ते कोण आहेत? जसे पुहा किडे नरकामध्ये किडे झालेत, ते किड्याला तुम्ही बाजूला काढा बरं. ते निघतात का? आपल्या पायाला जखम झाली एखाद्या जनावराच्या, त्याच्यामध्ये किडे झाले, त्याला बाजूला काढा बरं. उय पंकीचे किडे काय चिळशी मानती नाहीत मानत. तसं राजा, अरे त्या सीतेमध्ये आणि माझ्या मंदी तुला काय बदल वाटतो? अरे इंद्राची जी उर्वशी आहे स्वर्गामधली शेची, तिच्यापासून इंद्राला जे सुख मिळतं तेच या नाली मंदिर असणाऱ्या शुक्रापासून शुक्रिणीपासून त्या डुकरापासून डुकरीला मिळतं. राजा, म्हणून तू माझ्या गोष्टीकडे लक्ष दे. मंडोदरी समजू लागली आहे. दारेची आसक्ती पूर्वजा होया दोगती आपण पावे नरक प्राप्ती वंश समाप्ती परधारे. मंडोदरी सांगती, एवढं पाप जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. गड्या, गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्री हत्या, भ्रूण हत्या आणि परदारेशी गमन स्थिती. परस्त्रीला गमन करणं म्हणजे या पापाचा जगात मोठा दुसरा बोजा नाही. नोय याच्यामुळं वंशखंडन होतं, निपुत्रिक लोक होतात. नोय वंशात जर एखादा मुलगा असेल तर तोही मृत्युमुखी पडतो. वनमालिनी नाना युक्ती शिकविता त्या लंकापती मंदोदरी धरो निहाती नेला एकांती रावण. तुकाराम महाराज म्हणतात, किती किती सांगोपरी नायकती बटकीचे पुढे सिंदडीचे रडतील. वा. तस वनमाळनी मंडोदरीनं नाना प्रकारचं सांगलं बरं. हो, पण नाईलाज झाला. राजा शेवटी ऐकायला तयार नाही. अनेक नीती असते घरामध्ये. पती पत्नी जर बोलायचं असेल ना तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सोबत सुना आहेत, मुलं आहेत, शेजारी पाजारी ऐकतात, त्याच्या समोर काही गोष्टी बोलता येत नाहीत. मंडोदरीनं हाताला धरलं राजा रावणाच्या आणि म्हणले, मालक जरासं मधात चला बर. बैसोनीय प्रिय एकांती नारद भाष्य कल्पोक्ती सांगत से रावणा प्रति मुनी वदंती जे बदला. म्हणते, महाराज एक दिवस आपण दोघच बसलो होतो.
आणि आपल्या घरी अचानक नारद महाराज आले होते. नारायण 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 नारद नारायण 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 म्हणा. नारायण नारायण म्हणा सगळे आमचा आवाज केला. नारद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारद नारायण 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 नारद नारायण 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 श्रीमद नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. राजा रामचंद्र भगवान की जय. अंगीची बळाची मस्ती पुसिली नारदा प्रती मजवादी कोण त्रिजगती देवी दैतिका दानवी. नारद ज्याची गोष्ट कधीही रद्द होत नाही वा त्याला काय म्हणावा? नारद. नारद. असे नारद महाराज आले आणि नारद महाराज न बोलवता आले. बघा आपल्या घरी जर कोणी न बोलवता आलं मनाने, आता या जाग्यावर या सीटवर तुम्ही मला बोलवलं का? मग ह्या मनानं आलो आणि सरका म्हणलं जागा द्या. मग न बोलवता बोलवल्यावर आलेला कोण असतो? पाहुणा असतो. पाहुणा फोन करून येतो, तारीख देतो आणि न बोलवता येणारा अचानक देणारा, त्याची तीथ नाही तारीख नाही, त्याला काय म्हणतात? अतिथी. आणि अतिथी कोण असतो? देव भव. अतिथी देव भव. तुमच्या दारावर भिकारी येतो, तुमच्या दारावर याचक येतो, तुमच्या दारावर अतिथी येतो. पण अतिथी जरी आला आणि तो अतिथी जरी विमुख गेला तर काय होतं महाराज? अतिथी गेली विमुख घेऊन जाय सकळ सुखाची संपत्ती, सुकृताची संपत्ती. विमुख गेली अतिथी ने सकळ सुकृताची संपत्ती. आपलं मागचं जे सुकृत असत ना, अनंत सुकृती नरदेह लाधला, नाही का? हा नरदेह कशाने मिळतो? आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे हो. ही तुका अधिकार नारायणे कृपावलोकने मज दिधला. असे नारद महाराज आलेले होते आणि नारद महाराजाला हा राजा तुम्ही हात जोडले आणि तुम्हीच विचारलं, काय म्हणाले? लागोनी पाया विनवितो तुम्हाला करताळी बोला मुखी नाम. मी आणि कधीच मरणार नाही, नाही का? वा वा. अमर राहील याच्यासाठी मी काय करावं सांगा? देवा आटक तुझ शिकंठ दैत्या तुझ पुढे फोलकट दानवे सिधी तटकट परिणर तुझ दुर्धर संग्रामी. नारद महाराजांनी काय सांगितलं? दैत्याच्यानी मरणार नाही, देवाच्यानी मरणार नाही, अमराहा अमराहा. खरे की? पण ते कोणासाठी? नामधारकाच्या गावा नका जाऊ त्यांच्या शिवा आणि सुदर्शन घरटा ही खाली तशी एम सांगे तुता तुम्हा नाही देत सत्ता कोठे जे ते होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा. पण ते कोणचं नाम? ते नामा संकीर्तन म्हणून कीर्तनाचा आगाध महिमा. वा वा. कीर्तनी संतोष आहे परमात्मा, वा. सकळ तीर्थे आणि जगदात्मा. कीर्तनी वशे म्हणून म्हणलं कीर्तनाचे नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जेथ नामची नाही पापाचे आयशे केले. यमदमाव कळा आणली वा. तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटली राहटी आघवी. यम म्हणे कवना ते यमावे दम म्हणे कोणासी दमावे तीर्थे म्हणती काय खावे. दोष वखदाशी नाही हे झालं कशामुळे? ऐशे माझे नाम घोषे वा. नाहीशी करीती शिवाची दुखे हे जगाची महासुखे दुमदुमीत. पण हे रावणाकडे नव्हतं. वा वा. रावणाकडे नाव होतं का? नाही नाही, रावण द्वेष करत होता.
मग काय सांगू लागले महाराज ऐकारा. भविष्य पुसू नको रावणा, संकल्प भावी भावना, भविष्य चुकवावया जाना, नवीन नाना करते प्राणी. राजा अरे भविष्य विचारू नको, त्याच्यातल्या त्याच्यात माणसाने वा. मरण विचारू नाही. कारण जे जे लिहिलंय संचिती वा. ते न चुके कल्पांती, याच्या पलीकडे मावली लिहितात ललाटीचे लिहिले. ते न मोडेची काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने. कारण कर्मानुबंध हे मनुष्य लोका, हे कर्माचं बंधन प्रत्येक योनीला आहे बर. म्हणून रावणा राजा अरे हे चुकत नाही. रावणे धरिले दोन्ही चरण, माझ सांगावे माझे मरण. नारद रामायण सत्य भाषण तो वदला. म्हणून पाय धरले बरं राजाने त्या ठिकाणी. महाराज माझा मृत्यू कशामध्ये आहे मला सांगा, सांगा कशामध्ये आहे. नारद महाराज रामायण जाणत होते. महाराजाला भूत भविष्य वर्तमान कळत होत आणि असे कळल्यामुळं महाराजांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. रावणा तुझ्या वदार्थी, कौशला सूत राम दशरथी, तो येवो निलंके प्रती, करील समापती राक्षसा. हे लिहून गळे आजच्या राजा, लिखाण करून घे. अरे अयोध्येच्या सीमेमध्ये भरतखंड आणि भरत हे प्राप्ती, हे तो परम भाग्याची प्रसंतती. भरतखंडामध्ये आणि अयोध्या नगरीमध्ये आजच्या राजाच्या वंशामध्ये आणि दशरथ नावाच्या राजाच्या कुशीमध्ये राजा रामप्रभू नावाने एक मुलगा जन्माला येणार आहे आणि त्यांच्या हातून तुझा मृत्यू होणार आहे. ऐसे सांगोनी रावणा प्रतिम, नारद रिगे वृदो पंथी, त्याचे गमनाची गती त्रिजगती अनुपम्य. त्यांच्या गमनाची गती, नारद महाराजाची गती म्हणतात ना बाप्पा. तुम्ही बोलू नका, बोलले तसंच झालं. नारदाची स्वारी गेली का. असो नारद महाराजांनी भविष्य सांगलं. महाराज निघून गेले, पण म्हणला आता या दशरथाची नगरी अयोध्या नगरी आणि तो परिसर मला कोण सांगल. म्हणले आता कोणाची जमीन कुठे कोणाला माहित असतंय, तलाट्याला नाही का. कोणाचं लग्न कोण्या तारखेला होणार आहे कोणाला माहित असतंय, ब्राह्मणाला. म्हणले आता ह्या पत्ता कोणाकोण काढा. काकाकडे जावं लागेल. काका आहेत का घरी. चला. राम नामे विना वाजत, श्रीराम मुखी नाम मुखी गात, नामामृते नित्य तृप्त, कोण बरं कोण. नारद महाराज राम नामे विना. काय गोड काकड्याच्या चाली लावल्या हो सकाळच्या. रामनामामध्ये विना वाजू लागला आणि राम नामामृत सेवन करू लागले नारद महाराज. आता चालू आहे ते अमृताचा निरधरू, प्रसवे जयाचा जठरू, तया शुद्धा तृषेचा आडधरू काहीच नाही. अहो राम नाम ज्याच्या कंठामध्ये आहे, कंठी धरिला कृष्ण मनी. अवघा जनी प्रकाश, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला नाही बरं. आणि ते नाम नारद महाराजांनी ब्रह्मविना लावला आणि श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम चिंतनामध्ये
नारद महाराज नाहून निघले आहेत. कीर्तनाच्या संतुष्टी श्रीराम रूप देखे दृष्टी पदोपदी आनंद कोटी सुख संतुष्टी उल्हासे. कीर्तन मधून केल्यामुळं नारद महाराजाला श्रीराम रूप कुठं दिसू लागलं. बघा किती महत्वाची वय आहे. सर्वभूती पाहे एक वासुदेव उसोनिया ठाव अहंतेचा. आता माऊली काय सांगतात ऐका. हे तुकोबाराने सांगितलं. तया सर्वात्मका विश्वरा सो कर्म कुसुमाचे विरा पूजा केली होय अपार तोषा लागी. नाही का. सर्वभूती भगवंत भावो हाची भक्तीचा पूर्ण गौरव तोची अभिप्राव हरी सांगे नात्राया नाथ. जे दिशी जे भूत ते मानिजे भगवंत. हा भक्ती योग निश्चिंत जाण माझा. असं नारद महाराजाला प्रत्येक ठिकाणी हरी हा व्यापक सर्वांगत हात व मुखे वेदांत असं नारद महाराजाला दिसू लागलं. ऐसे नारदे केली आगमन मागे रावण मुदीन पाचारुणी चतुरानन तुझा आपण ते ऐका. नारद महाराजांनी त्याच वेळेला तिथून गमन केला. वेळेलाच इकडं काय केलं होतं राजा रावणाने. फोन केला होता. कोणाला. ब्रह्मदेव. ब्राह्मणाला काकाला बोलून घेतलं. आणि बोलून घेतल्याच्या नंतर काय म्हणू लागले. ब्रह्मदेव ऐका. ब्राह्मण होता ब्रह्मदेव. तिथं काम सगळे वाटेल होते ना. कोण काय करावा ते का बोलून घ्यायची गरज होती का. ब्रह्मदेव ताब्यातच होते. कौशल्या ते कोण कैसी दशरथ तो कोण कोणाचे वंशी त्याची वस्ती कोणे देशी हे मज पासी सांगावे. ब्रह्मदेवाला म्हणाले काढा त्यांची ललाट पत्रिका कारण सगळ्या ललाट पत्रिका तुम्हीच लिहितात. ब्रह्मदेवाला विचारलं कोण्या देशात कोण्या गावात कोण्या ठिकाणी दशरथ कोण आहे कौशल्या कोण आहे त्यांचं लग्न कोण जमवणार आहे. सोयरी कधी होणार आहे. अर्ज मॅरेज होणार आहे का. कोर्ट मॅरेज होणार आहे का. प्रेम मॅरेज होणार आहे का. आता आमच्या भागात काय झालंय. जातानी 2 मुलं चालले तर एक मुलगा आणि मुलगी कॉलेजला शिकायला संभाजीनगरला पुण्याला नाशिकला. पण येतानी किती यायलेत घरी सांगा ना. किती यायलेत. 3 कसे हो. 2 गेले आणि 3 कसे येतील. जातानी मुलगी एकली गेली मुलगा एकला गेला. गेलेला एकलाच यावं ना. पण किती येतात घरी. बरोबर आहे. लेकराला घेऊन येतात. चला. नाही कौशल्याचा विवाह झाला नाही दशरथ उपजला नाही श्रीराम जन्माला तू बोलिला नारद. महाराज किती दिवसाची गोष्ट आहे हो. त्रतायुगात दशरथ राजा नव्हते जन्मले. नाही. कौशल्या नाही. मग हे नारद महाराजाला कळालं कसं. वा. यालाच नारद महाराज यालाच ब्रह्मदेव म्हणतात. कारण त्याच वेळेला ब्रह्मदेवाने ललाट पत्रिका लिहून टाकलेली होती. ऐकोनी रावणाचे वचन नाही कौशल्याचा विवाह झाला नाही दशरथ उपजला नाही राम जन्माला तो बोलला. ऐकून रावणाचे वचन जाऊ मुख्य हसे चतुरानन नारदाचे जे भाषण अन्यथा कोण करू शके. ब्रह्मदेव म्हणाले राजा मला कशाला पंचांग पाहायला लावलं कशाला ही भाडुळी सांगायला लावली. त्यावेळेस राजा रावण म्हणतात दादा ओ महाराज मला नारदाने सांगितलं की तुझा मृत्यू त्या लोकांच्या हाताने आहे. 4 तोंडाने गदा 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 हसला कोण. ब्रह्मदेव म्हणला राजा अरे नारद मुनी बोलले ही गोष्ट खरी होणार. ब्रह्म सांगे रावणापाशी
कौशल्या कन्या कौशलरायासी दशरथ तो सूर्यवंशी अयोध्येसी निज राजा. ब्रह्मदेवाने सगळा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा ऑडिटिंग कार्डासह त्याच्या समोर काय मानला? आधार नंबरच टेकले दोघायची बायोडाटा या भाषेत आताच्या भाषा. ए राजा, अरे कौशल्या नावाची एक स्त्री आहे. पहिले राजे आपलं नाव आपलं कोणाला द्यायचे? मुलीला. कशामुळे द्यायचे महाराज? आता यायला बोलायला गेले की वही चुकायची, मग ऐकायला गेले नाही का, आणि मग गेलाय आवाज. कशामुळे द्यायचे? बापाच्या नावाला जागणारी कोण होती? कन्याच होती. माझ्या बापाच्या नावाला कमीपणा येऊ नये म्हणून मुलगी ते नाव जपत होती. म्हणून कौशिकाची कौशल्या, जनक राजाची जानकी, रुक्मान राजाची रुक्मिणा. इतिहास मागचा पाहत्या मुलाला नाव देत नव्हते बाप. यदा कदाचित मुलगा वागणार नाही, पण मुलगी तशी वागत होती म्हणून मुलीला ते नाव बाप देत होते. नारद महाराजांनी त्या ब्रह्मदेवाने यथाविक्त पत्ता सांगला आहे. त्या दोहीचे पाणी ग्रहण होता रावणे केले विघ्न, अन्यथा नये नारद वचन लागले लग्न त्याची सोयरीक बी झाली, त्याची जुळवाजुळी झाली, लग्नाची तारीख बी निघली, हळद बी लावली, घाणे बी घातले. आणि काय झालं? रावण म्हणला कसं लग्न लागतंय तर मी पाहतो. काही काही लोक सोयरीकी मोडण्याच्या मार्गावर तुमच्या इकडे नसतील. आम्ही एका गावात गेलो, तिथं रामायणातले आमचे बाबा होते कीर्तनकार. म्हणले बाबा जे हरी कोणीकडे आले महाराज? म्हणलं फलाण्याच्या मुलाला आमची मुलगी द्यायची हो, यायची त्याच्या करता. कस काय मुलगा? ते काय म्हणले? पहा बाबा तुमच्या आकारानं नाही, पण तुमच्या गावचे आहेत ना, सांगा ना. आपलं काय तिकडे जास्त जाणं येणं नाही, इतक्याहूनच ओळखायचं का नाही? त्याला काय म्हणाव? भाताची परीक्षा सीतावरून. तसं रावण म्हणला आपल्याला विघ्न करणं अवश्य आहे. रावण काय करू लागला आहे का? कौशल्या आणि दशरथ केवी पागेले समुद्रात, कैसे निलग्न लागले ते तर श्रोते व्रतांत पुसतील. तुम्ही विचारले की नाही कस काय लग्न लागलं? समुद्राहून ते दोघं पहिली तीरा पलीकडे कस काय गेले? रावणाने विघ्न कस काय केलं? पण त्याचा विघ्न करून काही उपयोग झाला नाही. लग्न लागलं कसं? ऐका नाथबाबा म्हणतात, सांगतो. जुनाट परिपाटी काळिका खंडी गुह्य गोष्टी, नारदे देखो निज्ञान दृष्टी, वदे जगजेती निशंक. नात्राय म्हणतात हे वाल्मिक रामायणामध्ये नाही सापडलं मला. कोणचं? हे कौशल्या दशरथ लग्न. हे कौशल्या दशरथ लग्न आणि रावणाने केलेले विघ्न हे कथा कुठून आणली महाराज? काळिका खंड नावाचा एक ग्रंथ आहे. त्या काळिका खंड नावाच्या ग्रंथातली कथा मी भावार्थामध्ये रामायणामध्ये घेत आहे. सेतुबंध महात्म्यात दुसरे एक लघु महात्म्यात, थोरलिया महात्म्यात ग्रंथ समस्त लिहिलासे. नावाचं एक काय आहे? रामायण आहे. एक थोरला महात्मा आहे, त्याच्यामध्ये 2 खंड आहेत. त्या एका खंडामधली नात्राय म्हणतात ही कथा आहे. आई रावण महिरावण त्याचे जनन आणि मरण, कौशल्या दशरथ पाणी ग्रहण, ते संपूर्ण लिहिले असे. पाहायचे असेल तर तो ग्रंथ उघडा. अहिमही रावणाचा जन्म कसा झाला, अहिमही रावणानं पाताळात राज्य कसं केलं, अहिरही नावाच्या रावणाचा मृत्यू कसा झाला, आणि राजा दशरथाचा आणि कौशल्याचा विवाह कसा झाला,
रावणाने त्याच्यात विघ्न कसं केलं ही समूळ कथा त्याच्यामध्ये आहे. असो या ग्रंथाची ग्रंथोक्ती झाडा सुचावा पैकिती वदनी वदविता श्री रघुपती कविता करिता श्रीराम. नाथबा म्हणतात असो या ग्रंथाचा धांडोळा तुम्हाला कुठपर्यंत सांगू आणि किती घेऊ हे ग्रंथ बघून नाही होत. इथं देवकृपा लागती संत कृपा लागते कुणा शास्त्र कृपा लागते. आम्हाला विचारतात महाराज तुमचा कुठं अभ्यास झाला कुठं अभ्यास केला हो तुम्ही शेतात कोण्या संस्थेला होते हो. इथं याला काय करावं लागतं कोणती तरी कृपा लागते. नाही श्रीराम वदतसे वदवितासे वदनी साळुंका मंजुळ बोलतसे वाणीसी कविता धनी वेगळाची देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटे. असं असणारे रामप्रभू हे काव्य करून घेत आहेत. ग्रंथ सहा संख्यानान तेही आनान निरूपण माझे भावार्थ रामायण सावधान उधारा. कसा उधारा ग्रंथ अनेक आहेत अनेक कथा आहेत पण तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. कोण म्हणते ज्ञानोबर आहे म्हणतात तरी अवधान ऐकले तिचे तुम्ही ऐकलं ना मग सुखाच्या पात्रतेचे व्हाल तुम्ही सुखाच्या पात्रतेचे नाही तर बरं सुखाची जर पात्रता घ्यायची असेल तर तुम्ही ऐका उदाहरण द्या. कौशल्या दशरथ पाणिग्रहण रावणे करिता ती विघ्न समुद्रा माझी लागले लग्न ते अतिविंदान अवधारी. हे नाथ बाबाचं कार्य आहे काव्य आहे ऐका. रावणे करिता विघ्न समुद्रा माझी लागले लग्न. सांगा रावणाने विघ्न केले लग्न समुद्रात लागले कशी गोष्ट असेल ही गोष्ट कशी आहे का नाथाच्या घरची वैदीच खून पाण्याशी मोठी लागली तान नाही का आतमध्ये घागर बाहेर पाणी पाण्याशी पाणी आले बांधवणी ही उलटी खून आहे. एक बाई मी नवल देखिले वळचणीचे पाणी आड्याशी गेले. शेतकऱ्यांनी शेत पेरिले त्याशी कनिस्व आले आणि राखणवाल्याशी कंसानी गिळले. काय म्हणतात एका जनार्दनी मार्ग उलटा आणि जाणेल तोची हा गुरुचा बेटा. चला ब्रह्म सांगे रावणा पासी कौशल्या दशरथ लग्नासी. आजपासून किती दिवशी वराड जात आहे कौशल्य देशी. 5व्या दिवशी लग्न सिद्धी. रावण त्या ठिकाणी रोज इतर विचारित होता कोणाला ब्रह्मदेवाला. हो ब्रह्मदेवा कधी हे लग्न कधी हे लग्न 5व्या दिवशी आजपासून का वराड निघलंय का लागलंय का तयारीला बर चला. आयसे रावणे ऐकता गोष्टी कौशल्य क्षोभ दृष्टी दाढी ठेवी. रावण सभेमध्ये बसला होता खबर मिळाली कोणाकडून ब्रह्मदेवाकडून. रावण म्हणला ए कोण आहे रे तिकडे माझी मिशी पिळबर इकडे. 10 मुंडके इतकाल्या मिशा दूत असतील ना पिळायला तो थोडा बेजार होत होता. चंद्रसेना नावाची 1000 मनाची तलवार काढी प्रस्थप्रधानाला आवाज दिला. रावण सांगतो म्हणला ऐका त्याच्यावर लक्ष ठेवून राहा हे होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि नाही जर सोयरीक मोडली तर मग देऊ म्हणले त्याचा ऑक्सिजन घडवून आणू अंगावर गाडीच घालू सुपारी देऊ. गेले का नाही आपले गोपीनाथराव नाही का किती गेले आपले लोक पण आहे का पत्ता. कारण यालाच म्हणतात राजा रावणाचं राज्य आणि राजकारण. चला ऐसे रावणे ऐकता गोष्टी कौशल्य क्षोभक दृष्टी
धाडी घालो आणि उठा उठी हरली गोरटी कौशल्या. रातो रात काम बजावलं, गुप्तचर यंत्रणा पाठवली, पथक पाठवलं आणि रात्यातच नवरी उचलली. शाबास. रावण पोटी भयभीत कौशल्या ठेवीच लंके हात. कुठं नेली? देव चिंतिती माझा घात विपरीतार्थ करतील. महाराज, रावणाने लंकेमध्ये आणलेली कोण? सीता. कौशल्या लंकेमध्ये आणलेली कौशल्या लंकेमध्ये का ठेवी ना हो? त्याचं कारण सांगा ना. देव चिंतिती माझा घात. देव माझा घात चिंतिता. देवाला रावणाच्या मृत्यूची गरज आहे. रावणाचा मृत्यू झाल्याशिवाय राम राज्य होत नाही. रावण मारणं गरजेचं नाही. रावण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत बेड्या सुटत नाहीत, आणि जोपर्यंत बेड्या सुटत नाही तोपर्यंत राम राज्य होत नाही. म्हणून यदा कदाचित राम देव कामारे मज पासी माझा मृत्यू आवडे त्यासी. कौशल्या दशरथासी लघुला गवेसीने तिला. हे काय करतील मग? एक तर रामाला आणतील कौशल्यापाशी, नसता कौशल्याला नेतील रामापाशी, आणि राम आणि कौशल्य काय माफ करा दशरथ आणि कौशल्य काय एकांतामध्ये आले तर मग म्हणले रामाचा जन्म होईल, आणि राम जन्मल्यावर मला तर मग मरणच आहे. काय झालंय? गाडी हल्ली ना अक्षर हे अक्षर अशीच चरबळली, त्याच्यामुळे माफ करा. आमचा दोष नाही त्याच्यात. हे सूचक होत, हे वाचक नाही. वाचक नाही यायचं असं भरून यायला. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर ते अंतकरणात बाहेर यायले. एवढं लग्न लावू आता, अर्ध्यात नाही सोडता येत. हो एवढं लावू. चला. आयसा धाक रावणासी कौशल्यानं ठेवी लंकेसी तिथे घालून पेटीसी समुद्र पोटासी ठेविली. पोटामध्ये मनामध्ये धाक होता, पेटीमध्ये घातली कौशल्या. पेटीला लॉक लावलं. एवढा मोठा 2, 4, 10, 20 हजार आपल्याला काय पैसे द्यायचे घरून. आणि ती पेटी उचलली, समुद्रात नेली, आणि समुद्रात सांगलं, हे पाय मी कोण है? मी हे राजा रावण. जर का पेटी चोरीला गेली हरपली ती कोणता मह्या सोबत गाठ आहे चांगली सांभाळ. द्वीप द्राक्ष अमृत फळे लाडू पक्वान राय केळे पात्रे भरून शीतळ जळे साठविले पेटीचा. तुम्ही म्हणसाल नवरी पेटी मध्ये जिवंत कशी राहील? तर फराळाची व्यवस्था केली. एवढे फळ नेऊन दिले, शीतळ जळ नेऊन ठेवलं. बाई तू चिंता करू नको, भूक लागली की खाय. त्या पांघरकर बाबानं 15 दिवसाखाली दसम्या करून आणल्या होत्या. त्या अजून कशा आहेत? आज आम्ही आता गाडीमध्ये दसम्या खाल्ल्या. त्या गरम गरम चपात्या सुद्धा त्याच्या मोरी फिक्या पडतात. इतक्या नंबर दसमी पुढी तर काहीच दसमीची बरोबरी येत नाही कळायला. म्हणजे असे काही काही पदार्थ असतात की ते कवाच येतच नाहीत. काही गोष्टी फ्रीज मध्ये जरी ठेवल्या तरी त्या खराब होतात. पण पेटी मध्ये ती एवढीशी नव्हती, एसटी एवढी पेटी होती. लहान नव्हती. ते का आपला घरचा कपाट होता काय 10-5 साड्या बसायचा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या पेटी माझी कौशल्यासी घालोनी धाडी समुद्रापाशी समुद्रे ठेविली मिना पाशी मिने धाडेशी घातली. राजा रावणाची संगी समुद्राला असल्यामुळं समुद्र चिंतातूर झाला. समुद्र म्हणला माझ्या मंदी लाटावर लाटा येतात, मगर मच्छी असतात, नकर असतात. मग आता काय करावं? म्हणून त्या ठिकाणी समुद्रानं तीच पेटी असणारी माशाकडे दिली. माशानं ती पेटी कुठे ठेवली महाराज सांगा? मीन क्रीडता समुद्र मीन क्रीडता समुद्रापाशी मीन क्रीडता समुद्र त्याची. ऐका, मीन क्रीडता मीनाशी. मीन क्रीडता समुद्री
त्यासी तिमी धावे युद्धावरी मीन मन युद्धाचे संचरी पेटी चकचुरी होईल एका माशा सोबत दुसरा मासा विद्धा करायसाठी आला पण समुद्रात सांगलं होतं त्या मोठ्या माशाला ही पेटी चांगली सांभाळ मग सांभाळायची म्हणल्यावर त्यानं दाढेत ठेवली ती दुसरीकडे ठेवता येईना ना आणि दाढेत पेटी होती तो मासा त्या माशा सोबत विद्धाला आला आता कसा विद्धाव एका सोबत एक माशा विद्ध करू लागले मी म्हणलं विद्ध जर झालं तर पेटी सुरू होईल ना पंढरपुराहून जे भात आणलं होतं आपण तिथं गेलतो ना शिनले भागले कोणामा पुशिले तुझं विनय कुले पांडुरंगा प्रेमाचे भातुके कोणामा दिधले तुझं विनय कुले आणि ते भात चुरा झाला असतं का नाही बरं वारकऱ्याला गालबोट लागला असता पण ते माशी होते ते का वारकरी होते का ते ऐकच ना तो म्हणला ये बर इकडं तो म्हणला ये बर इकडं तो म्हणला थांब माझ्याजवळ एक वस्तू आहे मोठाले लोक नादी लागत नाहीत नादी लागलं की 10 एकर जातंय 4 एकर जातंय वकिलाचा बंगला मोठा होतोय ज्याच्याकडे धन आहे ना ते जास्त पैशावाले लोक भांडणं करीत नाहीत बरं ते म्हणला थांब मही जर सखे बाजूला ठेवू दे त्यानं तोंडातली पेटी काढली बेटावर ठेवली आणि म्हणलं होऊ दे आता म्हणून उठा उठी पेटी ठेवणी समुद्र भेटी मीन प्रतला युद्धासाठी दृष्टी संग्राम फम 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 करू लागले एकाने हो एक आणि विद्ध चाललं ते का 1 आणि 2 दिवसाचं विद्ध मिटणार आहे का हो माशाचं किती दिवस चाललं सांगा महाराज दशरथ लग्न त्वरा करी काय वाट मार्ग दुरी तारुवारी बैसोनी समुद्री जाऊ त्रिरात्री इकडं त्या ठिकाणी अयोध्याला आणि गडबड चालली लांब जायचंय वरबाप गावामध्ये फिरू लागला वर नवरदेवाचे भाऊ फिरू लागले वराड सगळं जमा केलं वराड नावेवर घातलं नाव निघाली कुठं काली हो नाव आपली आता समुद्र घाटावर आहे हा समुद्र घाटावर नाव आलेली आहे रथ आले रथ आले चला जेवली उनी जेवी द्वारका पाय वाट तुरी देखा तारुवारी बैसोनी जाता लोका दिवसा धोका जाऊ पाहे जेवली विनी द्वारका काय महाराज द्वारकेला जाण्यासाठी रस्ता आहे का तो म्हणजे कसं आहे समजा आता आपली गंगा आहे गोदावरी गंगा बघितली का गोदावरीच्या काठाहून जर पलीकड जायचं असेल जर एखाद्या टोकऱ्यात बसून आपण पलीकडे जर गेलो समजा उदाहरणार्थ पंढरपुरामध्ये बघा पंढरपुरात पलीकडून पुंडलिकापासून अलीकड प्रभुपाद घाटावर जर यायचं म्हणलं तर टोकऱ्यात बसून याला 2 मिनिटं लागतात किती मिनिटं 2 मिनिटं आणि असं पलीकड जाऊन त्या दगडी पुलावून पुन्हा जर तिथं घाटावर यायचं म्हणलं तर कमीत कमी 1 घंटा लागते किती 1 तास लागत आहे तसं महाराज म्हणू लागले ते जे सैन्य समुद्राच्या बेटा आलं ते एकमेकात चर्चा करू लागले जर आपण असे रतन घोडेन पालख्यान हेन घेऊन जर गेलो तर आपल्याला इकून जायला म्हणले 6 महिने लागतात जसं चेवली नावाचे एक नगर आहे म्हणले त्या चेवलीहून द्वारकेला जर जायचं म्हणलं मधातून तर 2 दिवसात जाता येते 2 दिवसात आणि जर वाहनानं जायचं त्या पुलावून जायचं म्हणलं तर लई दिवस लागतात त्याच्यामुळं आपण नावेत बसून जाऊ असं त्या सगळ्या जणांना निर्णय घेतलेला आहे वा राया दशरथे या परी वराड घालून नावे वरी स्वय निघाला समुद्री त्वरे करी जावया गडबड झाली बरं नवरदेवाला नाही सगळ्याच वराडाला नवर गडबड झाली रथातून वराड घेतलं नावेवर जोतो घातलं आणि नाव आता भरधाव वेगाने निघालेली आहे पताका नावेवरी निशानेत राहा भेरी वराड चालीले समुद्री अति गजारी उल्हासे कारण पंढरपुरात काय दम नव्हता बरं आमच्या नायड्या आता आवाज गेलेले हेत पण राहत नाही ना तंबाखू खाणार कीर्तनात जरी बसला तर मुकाट्यानं
हाय का चुना कांद्याची पात ती ब्रह्मदेवाची नात, हा. जे तंबाखू नाही खात ती गाढवाची जात, असं मी एक श्लोक ऐकलाय बरं. राम अहो देवानं सांगितलंय ना. नाही मात्याचं. कृष्ण म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना. असो काय झालं कुंच पताकाचे भार आले वैष्णव डिंगर वा. वैष्णव तो जया अवघी देवावर माया कुंच पताका झळकती. वा. हो, काय लावलं पताका लावलेला होता ढोल दम्माने गरजती. कुंच पता वाजंत्रे वाजती ढोल दमामे गरजती, होते काकडा आरती पांडुरंग रंगरायाची पांडुरंगरायाची जे घोसावण्यावर हर चाललेला आहे बर. रावणे बाळती करोनी पुरी विमान बळे येऊनी अंधारी, दशरथ पैसा ते निशाचरी फोडली. निशाचर या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं महाराज. निशाचर निशा म्हणजे रात्र, रात्र. हा. आणि रात्रीला हिंडणारे म्हणजे निशाचर. रात्रीला कोण कोण हिंडते? एक तर महाराज, हो दुसरे स्वर, हा. तिसरे भूत. भूत तीनच लोक रात्री फक्त तीनच लोक हिंडतात, ध्यानात ठेवा. महाराज लोक हिंडतात पण पाया पडून खिशातले पैसे लोक देतात. चोर हिंडतात पण गर्दी करून खिसा कापतात. भूत हिंडतात पण दुसऱ्याला लागत नाहीत, ते त्याच लोकायला लागतात. तसा हा निशाचर नावाचा कोण रावण रात्री आला, रात्रीच घाला घातला आणि त्या नावेचा धिंगाणा केला, त्याच्यावर बॉम्बस्फोट घडून आणला. बाप होणार कैशी बळी, आहा. न चुकेची कदा काळी, दशरथ बुडता पैजळी, आहा. झाले ते काळी विपरीत. महाराज नाव फुटली असेल मग. हो. नाव फुटली, नावेच्या पाट्या झाल्या असतील ना. हो. नावेच्या पाट्या झाल्या बरं. मग दशरथ बुडाला का नाही बुडाला, कारण हो, देव तारी त्याला कोण मारी. आणि दशरथाला काय समजलाय का पडता जड भारी, दासे आठवावा हरी, पडतो नेती होऊन दीक्षिण आड घाली सुदर्शन. नाव डुबल्यावर पाठी पुचकाऱ्या घेत असताना दशरथजी काय करू लागले ऐका. दशरथ बुडता पैतळवटी, राम नाम समरे वाकुटी, तव सापडली पुटकी पाटी, राम संकटी तारक. दशरथ राजा डुबले, तळाला गेले आणि तळाला गेल्यावर त्याची आठवण आली बर. कोणाची? हो, कोठे गुंतलासी द्वारके चराया, वेळ का सखेया लाभेला. त्याने कुणाला सांभाळलं नाही. हो, गजेंद्रानं धावा केला हकेसरशी उडी, कालोनिया स्तंभ बुडी, कृपाळू कनवाळू दिना लागी मोही, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई, गजेंद्राचा धावा तुआ केला विठाई. पुढा स्नेह पाझरे, वा माघा चालती अक्षरे, वा वा. शब्दा पाठी अवतरे कृपाथी. गरुडासाठी किती त्वरा झाली होती, वा. त्या गजेंद्रासाठी. पुढा स्नेह पाझरे, लक्ष्मी म्हणली देवा कुठं चालले तर कहते ती. हा शब्द वैकुंठात, अंत शब्द सरोवराच्या तीराला. पुढा स्नेह पाझरे, देव पुढं प्रेम देवाचं जात. तसे रामप्रभूंनी त्यांच्या हाताला एक फुटकी पाटी दिलेली आहे. कंठामध्ये रामनाम चालू झालं.
कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश वकाला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम श्रीराम दशरथाच्या कुशी मनोनी माटवे त्याशी वारे. बुडता नव्हे कसा विसी ना मेराया सितारिले बाबा बाबा नाम मुखाली यासाठी काय लागतं हो अनंत जन्माचे सुकृत पदरी दयाच्या मुखी हरी पैठा होय मग कोणी असू द्या तिळ तिळ पुण्य साचा पडे वा ऐशे बहुत जन्मी जोडे तरीच का नाम आतुडे आणि समागम घडे या आशा वा संतांचा अरे हो आशा बस ते दशरथ राजाकडे होत दशरथांनी पुण्य केले कोटानु कोटी म्हणून या श्रीराम आले हो पोटी वाह. चला नाम आठविल्या अकांती आकांता माझ्या ती विश्रांती नामे तारक जगती सुख सवंती श्रीरामे नाम जर आठवलं आकांतामध्ये आठवा का एकांतामध्ये आठवा का लोकांतामध्ये आठवा नाव कुठं घ्यायचं नाथ महाराज आपल्या हरिपाठात सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता हो कुठं म्हणा नाही हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरी बोला कोण्याही ठिकाणाला आणि कधी तुम्ही त्याचं नाव घ्या नाव घेतल्यावर त्याला तो सहकार्य करतो सापडता फुटकी पाटी समुद्राच्या पैलोटी बरं जेथे कौशल्याची पेटी राजा ते बेटी लागला आता पाठीचा आधार राजा दशरथाने घेतलेला आहे समुद्रावर लाटाचे लाटा येऊ जातो लागलेले होता आणि मुखामध्ये राम सुनाम सुरू आहे श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम लाटा लाटानी ज्या जाग्यावर त्या माशानी पेटी ठेवलेली होती पेटी जाऊन लागली पाटी पशी भोवती समुद्राची घरटी येथे कोणी ठेवली पेटी पाहता दुसरे नदीचे दृष्टी विस्मय पोटी आणि वारे पेटी पाटी पेटी पशी पोहोच झाली आणि तिथं पेटी दिसली राजा दशरथजी उठून उभे राहिले भवती समुद्राची दाटी सगळीकूण समुद्र असणारा अथांग समुद्र आहे या जाग्यावर पेटी कोण ठेवली असेल दशरथजी विचार करू लागले भोवती पाहू लागले पण त्या ठिकाणी माणसाचा वारा नाही पाखराचा थारा नाही काहीच दिसत नाही डोक्याला हात लावला आश्चर्यचकित झाले आहे ती पेटी हाती धरली होणारे किल्ली उघडली ही तरी कौशल्या देखील असे पहिली संजय दशरथ पोसे तू कोण येरी विस्मय पावली पूर्ण तुम्ही कोणाचे कोण येते आगमन कैसेनी होणारे पेटी उघडली याच्यातला मुद्दा हे होय बरं अशीच पेटी उघडत असती कशी जो जमिनीमध्ये धन आहे पण ते धन कोणाला सापडतंय पायाळूला पृथ्वी तळीचे धन कीर दावी अंजन परितया लागती लोचन पायाळुवाचे पायाळू आहे तुम्ही पायाळू आहेत ना हे बघा पायाळू आणले दाखवा धन पावलीने दुसरी वही लिहिली भूमीचे साधावया निधान येथे पाहिजे लोचन पायाळुवाचे कधी जय डोळ्या अंजन भेटे
तय दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाये तिथे प्रगटे महानिधी. महानिधी. पण त्याच्यासाठी पुन्हा तिसरी वही लिहिली. सदैवानी पाया वा जै दिव्य अंजन भेटे डोळा. वा पाहिजे तावलीला पाताळ धने दैव लागते दैव. वा सदैव आणि पायाला दैववान लागतो. पायाळू लागतोय अंजन लागतोय. दशरथ राजा दैववान होते. दशरथ राजा पायाळू होते पण दैववान होते. भाग्याचे नि भडसे हा. उद्यमाचे नि मिसे संपत्ती अपैसे घर रिघे. कारण भाग्यवान होते दशरथजी. दैववान होते म्हणजे भाग्यवान होते. पायाळू तर होतेच पण अंजन मिळालेलं होतं. आणि अंजन काय एकदा मिळालं ना बाबा तर मग कृष्ण अंजन एका वेळा डोळा घालिता. ते अंजन रामरूपी मिळाल्यामुळं आपोआप बेटी उघडली आणि आता बेटी दिसली. बाई ए पिल्लू पाहू कोणाची हेच ग मारलंय छानच. आता ती पोरगी का हाताची होती का बोलायला बरं. तिनं पदर सावरला लाजली आणि तिनंच परती उत्तर दिलं. म्हणले महाराज तुमचं सांगा तुम्ही कोण आहेत कुठले आहेत कुठून आलात. वयोनिधी आघात गहन हा. मत्स्य मगर अति दारुण दारुण. ऐसे दुस्तर दुर्गम स्थान येथे आगमन तुझं कैशनी. सोपं नाही बरं. भाऊसागर लय मोठा भरलेला आहे. या भाऊसागरातून मनुष्य तिथपर्यंत जात नाही. असतेची महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीचे ऐलकिरी विरळा पावे. कोणी पलीकडे जात नाही पण एक जातो. कोणता. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. दया ऐलची थडी सरले माया जाळ. आणि हा सर्व भावानी भजलेला होता दशरथ. ते विचारू लागले तुम्ही इथं कसे आले कसं येता आलं. पण भाव होता ना आणि भाव असल्यावर सगळं काही प्राप्त होत. कौशल्य रायाची मी राजबाळा राय दशरथवर नेमिला. तव रावणे झालो निघाला घेऊन आला मजलंके. राजा विचारू लागला मुलीला बाई ताई ताईच म्हणत असेल ना ओळखलं नाही नाही हा ताई नाही म्हणलं. नाही त्याला का म्हणला ताई. तू कोणाची कोण आहेस वा इथं कशी आली कुठून आली सांग ना मला. वा तिने आपला पत्ता सांगितला. कोणाचा. दशरथ. कोणाचं नाव सांगितलं. कौशल्या राजाची मी राजबाळा. आपल्या बापाचं नाव सांगितलं. रावणे घाली याला घाला. वा वा रावणाने माझ्यावर घाला घातला हो. काय सांगू. मला पेटीमध्ये घातलं. समुद्रामध्ये आणून ठेवलं. सर्व काही कथा सांगू लागली आहे. भविष्य रावणच कला पोटी भविष्य माझं घालोनी भयाची माझं घालोनी पेटी ठेवण धाडी समुद्र भेटी त्याने भेटी ठेवली आयशिया सांगता गोष्टी. कौशल्या भास्करा टला कंठी भाग्य भाग्याची मीच सृष्टी. नव्याची भेटी दशरथा. बाप अंगाचा थरकाप होऊ लागला हो. अंग रोमांचित झालं. घामाचे ठिमके श्वाद बिंदू जमिनीवर पडू लागले. कर 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 डोळे पाण्याने पाणावले. भाग्यवान होते मी कारण एका विदेह राजाची एका कौशल्या राजाची कौशिकाची मी असणारी वंशात जन्माला आल्या होती. भाग्य अभाग्य मी भाग्यवान पण आज अभाग्य झाले. माझं भाग्य उदयाला बाप भाग्य कैसे न कळेची कर्म नवळेची वर्म अरे मूढा. काय सांगू राजा. माझं भाग्य उदयाला आलं होतं. मोठ्या एका राजाची मी मुलगी होते आणि एका मोठ्या राजाची सून होणार होते. एका मोठ्या राजाची पत्नी होणार होते. जनक राजाच्या माफ करा त्या अयोध्येच्या दशरथ राजाची पत्नी होणार होते.
पण आता माझा नाईला झाला, मला या डोंग जंगलामध्ये येवा लागलं. ऐकून कौशल्याचे वचन राजा झाला विस्मय पण सप्तसागरी होता मग होणार पूर्ण चुकेना. राजानं ओळखलं योगियाच्या खुना, योगीच जाणती हीच ती आहे आणि तोच मी आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी ओळखलं बरं. मोक्षाचे घरी सिद्धी सहित. राजानं ओळखलं. राजा म्हणला होता मग्न सप्तसागरी. वा वा वा. एका समुद्रात नाही 7 समुद्रात जरी बुडवलं तरी पण म्हणले देवतारी त्याला कोण मारी त्याची सत्ता रात्री भवनावर आहे. म्हणून आम्ही आता दोघही जिवंत आहोत. राजा सांगे निज वृत्तांत काय म्हणे रावने माझा करिता घात बरोबर रक्षिता झाला श्री रघुनाथ समुद्रात बुडविता. ते विचारू लागली आता तुम्ही मग कोण आहेत कुठले तुमचं सांगा ना. राजा सांगित तसे निज वृत्तांत स्वतःचा वृत्तांत सांगू लागला. रावणे बुडविता समुद्रात रावणे करिता माझा घात रघुनाथ साहे झाला. कोणाला साहे झाला नाही हो. कोणाला साहे झाला नाही हो. अर्जुनाच्या रथावर बसून रथा सारथी साहे झाला. दुर्पटील साहे झाला. अहो एका वनात लहान आलेल्या बाळाला साहे झाला ना. वनाला याची लागी पैसावया पितयाचे उछांगी. बाळाला आगा दूध द्या म्हणे त्याच्यासाठी अवघ्या शिराप्तीची करोनी वाटी. उपमान्यू पुढे धुरजेटी ठेविता झाला नाही का. पुन्हा एका दैत्याच्या लेकराला सहकार्य झाला का नाही. वीरवी तरी दैत्य कोर साचो कारे आहे का नाही. मज देव दैत्य आणले उणे नरसिंहत्व लेणे तयाची या महिमे. त्याच्यासाठी नरनाशिय झाला ना. वास्तविक पाहता दैत्याचं कुळ पण याला नरसिंह हो लागलं. तसा तो असणारा रामप्रभू ए मुली तो मला सहकारी झाला. मी वाचून इथपर्यंत आलो. तो समुद्र भरला तर येथे आलो मी दशरथ. येरी पुष्यध्वजाचा सुत रघुचा नातू सूर्यवंशी. पदर सावरला हो पदर सावरला असा. आणि म्हणते माय बाई तुम्ही आजा राजाचे मुलगा आहेत का काय. आणि तुम्हीच ते आहेत का काय मग. बाई लाजली तो लाजत नाही बरं कारण त्याला प्रमाण आहे. लाजले गे माय आता कोणा बाळू आता कोणा बाळू. जिकडे पाहे तिकडे जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजली कशामुळं आपले मालक दिसले की बाई पदर सावरते. आणि बाईनं पदर सावरला ते तुम्हीच. चला तो समुद्र भरला तर येथे आलो मी दशरथ. रामकृष्ण रामकृष्ण. ऐकोनी निश्चय वचन कौशल्या झाली सुख संपन्न. मज तुष्टला जनार्दन केले सुलग्न ये कांती. राजा रामचंद्र भगवान की जय. कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आतापर्यंत होत बरं काही हे ब्रिडे फुटे फिटेल काही हा स्वामी भेटेल. युगाहुनी वडील निमेषमानी नाही का. पण आता काय झालं घराले घराले संत जन घराले कृपावंत पूर्ण केला मनोरथ बाईने पदर पसरला. आणि बाई काय म्हणते आता काय द्यावे त्याशी मावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. वा नाही कर्माची कटपट नाही लौकिक अंतपट नसता लौकिक कटकट
लागले लग्न निर्दोष. लग्न लागलं. पत्रिका छापायला टाकल्या का? नाही. बरं मुळवा पत्रिका दिल्या का? नाही. वर बाप रुसली वर माय रुसली का? दिले नाही. काऊन लावले नाही मुळ्या पुढं? वा, वा. नाही रुसली. नाही कर्माची खटपट. कर्माची नाही कोणत्याच होती. प्रकारचं कर्म करावं लागलं नाही. कारण दोन असले की लग्न लागतं. लग्नामध्ये मान कशामुळे? पेंडबाजा नाही. ब्राह्मण नाही. नाही. मामा नाही. वराड नाही. लग्न डायरेक्ट इनडायरेक्ट लग्न लाग. पण लग्न लागायसाठी माणसं होते. कोण कोण होते ऐका. रोहिता जोनी हरिक तोच तयाचा मधुर परक. बोल बोलली जे अनेक मंगळ अष्टके ते तिथीची. मधुपर्क म्हणजे तो स्वयंपाक कोणता झाला होता आपल्याकडे रुखवत म्हणतात ना. दोघांचे जे बोलणं होतं का शब्दाचे आमुच्या जीवीचे जीवन. वा वा. अहोन मात्रे वाटू जन शब्दाचे आमुच्या जीवीचे जीवन. अहरोन मात्रे मन लोका वाटू जन शब्देचे आम्ही. साचाची बोलाचे नो हे शास्त्र. संसार जिनने ते शस्त्र. आत्मावतरी ते मंत्र अक्षरी येते मंत्र आणि ते अक्षर तिथे झाले. आणि त्या ठिकाणी म्हणले दोघाचा जो हरिक होता आनंद होता त्या आनंदाचं त्या ठिकाणी बहुलं तयार झालं आहे. मंडप तयार झाला आहे. विकल्पाची झाडली फळे संकल्पाची मुदवाळे. बरं स्वधर्माचा दीप उजळे सुख कल्लो हे लग्नार्थ. पहिल्यांदा बाजूला विकल्प निघला. जड झडवणी वहिला निघा. या भक्तीची वाटे लाग ते निज धाम अभ्यंग पावसी माझे. आणि विकल्प ज्या वेळेस बाजूला जातो त्यावेळेस संकल्पच राहतो. प्रत्येकाचं एक मन आहे पण दोन विचार मनात येतात. संकल्प एकदा होतो जायचंय वारीला. वारीला गेल्यावर कालाच घ्यायचंय पण विकल्प घुसला. म्हणले सोयाबीन निघली नाही. एकादशीच्या दिवशी घरी आला. काला घेतला का विकल्प. पण ज्या वेळेस विकल्प गेला त्यावेळेस संकल्प शिल्लक झाला. पण तुकोबारायन सांगितलं संकल्पही नाही आणि विकल्पही नाही. संकल्प विकल्प सांडोनी दुरी आपण वर्तत तसे संसारी वस्ती कर. मग संकल्प गेला आणि विकल्पही गेला. मग अवघा हरिनी माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. मग आतमध्ये हरी बाहेर हरी हरिने घरी कोण दिले. विठ्ठल जळी स्थळी भरला. विता ठाव नाही उरला आजम्या देखिला विठ्ठलची विठ्ठल. असा आनंद झाला म्हणतात. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग. ओळखता मागे सांडे तेच पायी पाय मांडे. परमानंद वाडे कोडे सुख सुरवाडे लग्नार्थ. अनवळखता मागे सारे. अनवळख बाजूला गेली वा वा वा. आणि एकदा का ओळख झाली ना तर मग काय होतं. ओळखिले तुझ परमानंद प्रकट होतो. आणि एकदा का परमानंद प्रकट झाला आणि तो का भरून आला की पुन्हा त्याची ओटी होत नाही. त्याला आनंद म्हणतात. आपल्याला आनंद होतात पण परमानंद होत नाही. आनंदामध्ये काय होतं दुःख निर्माण होतं पण परमानंदामध्ये परमात्माची प्राप्ती होते. उदरा येईल रघुनाथ लग्नी पावला अभिजी. अरे वा. लग्न घटिका पाहे भास्वत कला काल सांगत सावधान. लग्ना उदरा येईल रघुनाथ. कोणाला वाटू लागलं सूर्यनारायण 12च्या वेळेला दुपारच्या वेळेला तेव्हापासून दुपारचे लग्न. लोक म्हणतात कुठे पाहत किती वाजता लागले. माध्यमाला थांबला. अरे मला वाटलं होतं माझा वंश खंडतो का काय. नवरदेव पाण्यात पुन्हा वंश खंडत होता ना पण जमलं ना. नवरदेव नवरी एका ठिकाणी दिसतात. लग्न लावलंच पाहिजे असा सूर्यवंशाचा असणारा
रघुनंदन उदरी येणार आहे म्हणून आनंद झाला आहे. तोहीशी ओळखी होता स्पष्ट सुटवणी गेला अंतरपट ओम पुण्य हवनाचे श्रेष्ठ मोनिष्ठ होऊन दिले लग्न करा समुद्र बेटी तोही बोहले त्याची मुख्य पेटी लग्न लागले उठा उठी द्रष्टादृष्टी होताची हे आपरी कौशल्य निज कांत लग्नी वरीला दशरथ पुढील कथेचा अर्थार्थ आश्चर्य अर्थ उधारा राजा रामचंद्र भगवान की जय. लग्न लागलं. कौशल्य आणि दशरथ दोघे बैसोनी पेटीत फळे पक्वाने भक्षित जळ प्राशित स्वानंदे कौशल्या पुशी दशरथ अशी पुढे पुढील निर्गती आपुली कैशी कौशल्या म्हणू लागली लग्न तर लागलं आपलं पण आता दोघही पेटीत आहेत कुलूप आपलमती लागलं पुढे कसं होईल आणि कवर दे हरी विठ्ठल पूर्ण नांदे आणि मग ब्रह्मदेवाला बोलून घेतलं कोणा रावणानं पठ्यानं म्हणे इचकिवलं लग्न वा वा सोयरीक मोलडी म्हणला काय केलं मला एकाला घातलं पेटीत टाकलंय समुद्रात आणि एकाच्या नावावर केलाय बांबस्फोट नवरदेव मेला रावणा म्हणला आणि ती कुंजी कुलपाची माया कमरलय कोण म्हणू लागला रावण म्हणे ब्रह्मदेव म्हणला इकडांची आधी लागलंय लगन उघड कुलूप उघड राम प्रभू सारखा तेजस्वी कोण दिसू लागला दशरथ पाहिला डोळा उच्चारीला वदनी पाहिला राम पाहिला डोळा बैसला मनी त्याची वदनी उच्चारी पळत मंडोधरी आली मला घेणी तठू नका जर म्हणे त्याच्या हातात तलवार आली दशरथाच्या आणि तो जर राम प्रकट झाला तर तुम्ही वाचणार नाही तर यायला अयोध्येला नेऊन घाला. राजा रामचंद्र भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु मोतीराम महाराज की गुरुवर्य मारुती महाराज की जय. झालो इच्छा केली ती पावलो आमचं रामकथा रोज असती पंढरपुरामध्ये पण नामा म्हणे केशवराजा गेला नेम चालवा माझा. मी विचार करत होतो आज कशी कथा होईल पण बाबा भेटले. काय नाव बाबा? दत्ता महाराज खांबेगाव. दत्ता महाराज खांबेगाव खरंच दत्ताचा अवतार हे बरं काय द्यावे त्याशी का नाही. आणि अतिशय आनंद वाटला आणि चिंतनी सर येतो धन्य धन्य काळ येऊन ते पुरते अधिक ते सरते करून झालेली सेवा पंढरीश परमात्मा त्यांच्या चरणी श्रोते सज्जन माय बाप गुरुजी यांच्या चरणी समर्पित करून आपण आपल्या वाणीला रामकृष्ण हरी. मी रामायण पहिली बार सांगताना वाचिले सांगता वाली रामायण कवाच वाचिल नाही. मी एकटा वाचितो एकटा ज्ञानेश्वरी वाचतो पण असं जोडीत वाचणं सांगणं रामायण कवा सांगितलं मी सांगतो रामायण सांगायला लांबोरवर जातो पण वाचलं कधी नाही. रामकृष्ण पहिल्यांदाच पहिली बार मी नाही शाळेत गेलो मला नाही वाचता लिहिता येत पण संतांची कृपा झाली माझ्या संत कृपा होता. रामकृष्ण हरी.